Okay. Today we have start next point of mechanical properties of fluids is that surface tension. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या टॉपिक मधला नेक्स्ट पॉइंट चालू करतोय सरफेस टेन्शन. आता गेल्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं सरफेस टेन्शन म्हणजे काय याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली होती. याच्या पार्टमध्ये आपल्याला त्याची डेफिनेशन समजून घ्यायची आहे. आता कशाला म्हणायचं सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन म्हणजे काय? आता याच्यामध्ये आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे. डायग्रामवरती थोडंसं झूम करा, म्हणजे पुढे या. ओके. हां, आता ही डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, एक उभी रेषा दिसते आणि आडव्या 3 रेषा दिसतात. ऍक्च्युली हा पार्ट जो सगळा आहे तो इमॅजिनरीचा आहे, म्हणजे काल्पनिक, जो आपण इमॅजिन करायचा आहे. PQ ही एक लाईन कन्सिडर करायची आणि याच्यामध्ये असणारे त्याच्यामध्ये टँजेन्शियल फोर्स कन्सिडर करायचे. थोडंसं आता पाठीमागं क्लिअर दिसतं नाही? आता ही डायग्राम तुम्हाला लक्षात आली. PQ अशी एक लाईन दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये फोर्स दिले. सो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. सो इमॅजिन ए लाईन PQ ऑफ लेंथ L ड्रॉन टँजेन्शियल टू फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. काय म्हटलेलं आहे? एक इमॅजिनरी लाईन म्हणजे काल्पनिक रेषा आपण कन्सिडर करतो, ज्याला आपण काय म्हणतोय, PQ असं म्हणतो. इमॅजिनरी लाईन PQ, एक PQ लाईन ज्याची लांबी L इतकी आहे, त्या PQ लाईनला आपण कन्सिडर केलं, जी कशावरती आखलेली आहे, कशावरती ड्रॉन केलेली आहे, तर विच इज ड्रॉन टँजेन्शियल टू फ्री सरफेस. हा जो फ्री सरफेस आहे, या फ्री सरफेसला टँजेन्शियल ती लाईन आपण काय केलेली आहे, तर लिक्विड सरफेस वरती ड्रॉन केलेली आहे. ओके. काय काय सांगितलं आपण? इमॅजिनरी लाईन PQ ऑफ लेंथ L ड्रॉन टँजेन्शियल टू फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सो सरफेस टेन्शन T इज डिफाइंड एज. मग आता याची सरफेस टेन्शनची डेफिनेशन आपल्याला इथे दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे? सरफेस टेन्शन T इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स. कसला फोर्स? टँजेन्शियल फोर्स. हे बघा, हा फोर्स असा दाखवला. ऍक्च्युअली तो कसा आहे, एखाद्या ग्लासमध्ये पाणी असेल तर त्या पाण्याला बरोबर कसं आहे, टँजेन्शियल. द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. हा फोर्स कसा ऍक्ट होतो? पर युनिट लेंथ. आता PQ ही काय आहे, त्याची लेंथ आहे, जी आपण इमॅजिनरी लाईन कन्सिडर केली ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन. आता हा टँजेन्शियल फोर्स दोन्ही बाजूला आहे. कुठे? जे आपण इमॅजिनरी लाईन कन्सिडर करतोय त्याच्या दोन्ही बाजूला. ओके. आणखीन एकदा डेफिनेशन मी रीड करतो. सरफेस टेन्शन T इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ द साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन drawn on free surface of the liquid. या फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती, पाण्याच्या पृष्ठभागावरती जे एक आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे, त्याच्या दोन्ही बाजूला असणारा जो टँजेन्शियल फोर्स आहे तो कसा आहे, पर युनिट लेंथ, म्हणजेच काय, सरफेस टेन्शन. तो सरफेस टेन्शन T. सरफेस टेन्शन कोणत्या नोटेशनने डिनोट करायचं आहे? T या नोटेशनने डिनोट करायचं आहे. Surface tension T is defined as the tangential force acting per unit length on both sides of an imaginary line drawn on the free surface of liquid. So surface tension T is equal to. So surface tension T is equal to. काय म्हणलेलं बघा? फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे surface tension T is equal to काय म्हणतो आपण? फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय? सरफेस टेन्शन. म्हणजे पर एकक लांबीवरती ऍक्ट होणारा, प्रयुक्त होणारा बल, म्हणजेच त्या ठिकाणचं असणारं सरफेस टेन्शन, असं आपल्या लक्षात येतं. सो SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज, तर काय असणार SI युनिट? फोर्स कशामध्ये मोजतो आपण? न्यूटन मध्ये. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये. व्हॉट इज द SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन? व्हिच इज न्यूटन पर मीटर. म्हणजे त्याचं SI युनिट काय असणार आहे? न्यूटन पर मीटर. नेक्स्ट, डायमेन्शन्स. आता डायमेन्शन काय? फोर्स आहे. फोर्स डायमेन्शन L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻². हे फोर्स डायमेन्शन झालं. अपॉन लेंथ L⁻⁴, हे जर वरती गेलं तर काय होणार आहे? -1, -1, 1 - 1 0. सो L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻². कसे डायमेन्शन आलं लक्षात आलं?
फोर्सचे डायमेन्शन L1, M1, T-2 आणि लेंथचं डायमेन्शन L1. हा L1 जर वरती केला तर L1 पहिला आणि नंतरचा 0 होणार. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. ओके, ठीक आहे. काय काय पाहिलं आपण या पॉइंट मध्ये? पहिल्यांदा बघितलं सरफेस टेन्शन म्हणजे काय. आपण काय केलं, एक फ्री सरफेस ऑफ लिक्विड, पाण्याचा पृष्ठभाग कन्सिडर केला की ज्या पृष्ठभागावरती आपण काय केलेलं आहे, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, ज्याला आपण काय म्हटलं, PQ. PQ be the imaginary line drawn on the free surface of liquid of length L, की ज्याची लांबी L इतकी आहे. त्यानंतर आपण काय म्हटलं, ही जी इमॅजिनरी लाईन PQ कन्सिडर केली ज्याची लांबी L आहे, ड्रॉन कशावरती ड्रॉन केले, टँजेन्शियल टू फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, त्या फ्री सरफेस टँजेन्शियल फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती ड्रॉन केलेली. सो यानुसार आपण सरफेस टेन्शन म्हणजे काय ते म्हटलं. काय म्हटलं, सरफेस टेन्शन is defined as the tangential force acting per unit length on both sides of an imaginary line drawn on free surface of the liquid. म्हणजे या फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती जी इमॅजिनरी लाईन ड्रॉन केलेली आहे त्याच्या दोन्ही बाजूला टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतो पर युनिट लेंथ मध्ये. यालाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. आता याचा फॉर्म्युला काय होतो, सो सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. सरफेस टेन्शन T म्हणजेच काय, त्याच्यावरती असणारा फोर्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय असतं, सरफेस टेन्शन. आता किती सोपा फॉर्म्युला आहे, काय म्हणणार, सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ, काय म्हणणार आपण, F अपॉन L. हे बघा, सरफेस टेन्शन T इज इक्वल टू F अपॉन L. त्यानंतर आपल्याला काय पुढे दिलेलं आहे, SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन. कसं SI युनिट बघणार आहे आपण, फोर्स कशामध्ये मोजणार, न्यूटन मध्ये, आणि लांबी मीटर मध्ये, म्हणजे काय होणार युनिट, न्यूटन पर मीटर. त्यानंतर त्याचे डायमेन्शन कसे असणार आहेत, फोर्स म्हणलं तर L1, M1, T-2 आणि त्याची लांबी म्हटलं तर काय असणार आहे, L1. ते जर वरती गेलं, हे बघा आणखी एकदा सांगतो, फोर्स म्हटली की काय येणार आहे सांगा, फोर्स डायमेन्शन L1, M1, T-2 अपॉन L आहे, म्हणजे L1 आहे, हे 1 वरती गेलं तर काय होणार आहे, -1, म्हणजे इथं काय येणार आहे, 0, M1, T-2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. ओके, इथपर्यंत आपण हा पॉइंट बघितला. नेक्स्ट हिअर पॉइंट इज दॅट सरफेस एनर्जी. आता तो जो पाण्याचा पृष्ठभाग आहे त्याची असणारी एनर्जी म्हणजे आपल्याला काय म्हणायचं, सरफेस एनर्जी. आता सरफेस एनर्जी म्हणजे आधी मी डेफिनेशन तुम्हाला सांगतो, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मोलिक्युल्स. व्हॉट इज द मोलिक्युल्स, मोलिक्युल म्हणजे काय, when two atoms or more atoms combine together to form a molecule. Okay, काय म्हटलेलं आहे, the extra energy of molecules in the surface layer. समजा ग्लास आहे पाण्याचा, त्याच्या म्हणजे ग्लास आहे काचेचा, त्याच्यामध्ये पाणी घेतलं, वॉटर घेतलं. पाणी घेतल्यानंतर त्याचा जो अप्पर सरफेस आहे लिक्विडचा, त्याच्यामध्ये आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काल बघितलं, रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स म्हणजे काय बघितलं. ओके, आणि सरफेस लेअर म्हणजे काय आणि सरफेस फिल्म म्हणजे काय हे सुद्धा कन्सेप्ट काल आपण अभ्यासलं. पाणी ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी त्याच्या वरचा असणारा जो लेअर आहे तो म्हणजेच काय, सरफेस लेअर, पाण्याचा पृष्ठभाग. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मोलिक्युल्स इन द सरफेस लेअर इज कॉल्ड सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. काय म्हटलंय, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मोलिक्युल्स. कुणाची एक्स्ट्रा एनर्जी, त्या असणाऱ्या मोलिक्युल्सची. कुठे, इन द सरफेस लेअर. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मोलिक्युल्स इन द सरफेस लेअर इज कॉल्ड सरफेस एनर्जी ऑफ दॅट लिक्विड. त्यालाच आपण काय म्हणतो, त्या लिक्विडची असणारी सरफेस एनर्जी. आणखी एकदा सांगतो, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मोलिक्युल्स, मोलिक्युलची असणारी एक्स्ट्रा एनर्जी कुठे, इन द सरफेस लेअर इज कॉल्ड सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. आता याचं एक्सप्लेनेशन इथं आपल्याला दिलेलं नाही, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे एक्स्ट्रा एनर्जी म्हणजे काय असतं, हे सरफेस लेअर म्हणजे काय असतं. लक्षात घ्या, एखादं कंटेनर आहे आणि कंटेनर मध्ये जर आपण लिक्विड घेतलं असेल, आता
आता कंटेनर मध्ये लिक्विड घेतल्यानंतर त्याचा जो असणारा टॉप सरफेस आहे म्हणजे अप्पर सरफेस, पाण्याचा पृष्ठभाग, त्या पाण्याच्या पृष्ठभागामध्ये समजा एखादा दगड जर आपण टाकला, लगेच आवाज येतो. कसं काय? किंवा तुम्ही साध्या बोटाने तुम्ही पाण्याच्या पृष्ठभागावरती टिचकी मारा तरी सुद्धा आवाज येतो. पण जिथं आपण दगड मारला, जिथं आपण टिचकी मारली तिथं डबरा नाही होत तयार होत, लगेच पाणी आहे होतं. सो दिस इज एनर्जी, ज्याला आपण काय म्हणतोय सरफेस एनर्जी. म्हणजे काय? एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स. आणि ती कुठे आहे? इन द सरफेस लेअर. त्याचा जो लेअर आहे वरचा कुठे आहे? इन द सरफेस लेअर. ह्यालाच आपण काय म्हणतो? सरफेस एनर्जी ऑफ दॅट लिक्विड. म्हणजे आता फिजिक्सच्या भाषेमध्ये काय म्हणायचं? दगड मारला डबरा मारला, हा नाही. फिजिक्सच्या भाषेमध्ये आपण याला काय म्हणू शकतो? सो दिस इज अ पोटेन्शियल एनर्जी. ही म्हणजे काय आहे? त्या ठिकाणची असणारी पोटेन्शियल एनर्जी आहे. अँड ड्यू टू दिस पोटेन्शियल एनर्जी ऑल द मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर. हे जे सगळे मॉलिक्युल्स जे आहेत ते एकत्र राहतात. सो देयर इज अ कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स. And this, due to this force, all molecules or layer lies like a stretched membrane. So this is a surface tension. Nothing but a surface energy. So the extra energy of molecules in the surface layer, it is called as the surface energy of that liquid. Okay. Next, but last point of that. Our today's discussion, our today's lecture is that relation between the surface energy and surface tension. आता आपला या लेक्चर मधला शेवटचा पॉइंट काय आहे? रिलेशन बिटवीन कशामधलं नातं? सरफेस एनर्जी मधलं आणि सरफेस टेन्शन मधलं. आता सरफेस टेन्शन म्हणजे आपण आता ऑलरेडी बघितले. सरफेस टेन्शन म्हणजे काय म्हणतो आपण? काय म्हणतो सरफेस टेन्शन म्हणजे? ओके, काय म्हटलं आपण? द टॅन्जेन्शियल फोर्स ऍक्टिंग per unit length of the imaginary, both sides of that imaginary line, it is called as surface tension. And surface energy म्हणजे काय म्हटलं? The extra energy, कुठे आहे extra energy of molecules in the surface layer, it is called as a surface energy. मग यांच्यामध्ये रिलेशन काय आहे हे बघा. या ठिकाणी एक आपण रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. काय केलं? एक रेक्टँग्युलर फ्रेम आपण काय करू? कन्सिडर करू. आता ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे, काय नाव आहे फ्रेमचं? पी पी डॅश एस एस डॅश. आता रेक्टँग्युलर फ्रेमचं नाव काय आहे? पी पी डॅश आणि एस एस डॅश. आता ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे, या रेक्टँग्युलर फ्रेम मध्ये क्यू आर ही त्याची काय आहे? एक साइड आहे ज्याची लेंथ आहे एल. क्यू आर हे त्याची आर्म आहे, बाजू आहे, साइड आहे. त्याची लेंथ काय आहे? एल इतकी त्याची लेंथ आहे. सो टेकन ए सोप सोल्युशन, एक आपण सोप सोल्युशन म्हणजे साबणाचा फेस तयार झालेलं एक सोल्युशन आपण काय करू? घेतलं. अँड डिप्ड दिस रेक्टँग्युलर फ्रेम within the soap solution, and this just taken out. Now what happened? A thin surface film is produced on that rectangular frame काय होणार आहे? समजा ही रेक्टँग्युलर फ्रेम आपण जर एका साबणाच्या फेस असणाऱ्या एका सोल्युशन मध्ये जर डीप केली आणि त्याच्यातून जर बाहेर काढली तर लगेच तुम्हाला काय दिसणार आहे? एक फिल्म तयार होते. एक छोटीशी पातळ काय होते? त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर फ्रेम मध्ये एक फिल्म तयार होते. जसे की काय? पी पी डॅश एस एस डॅश. हिअर क्यू आर विथ आर विच इज जस्ट स्ट्रेच आउट. आता क्यू आर हे अशी बाजू आहे जी आपण स्ट्रेच आउट करू शकतो. याचा अर्थ स्ट्रेच आउट म्हणजे फक्त बाहेर ओढणे असं नाही. इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही बाजूला क्यू आर काय होऊ शकते? विदिन अ स्लाइड होऊ शकते. इझिली काय होऊ शकते? स्लाइड होऊ शकते. आता हिअर whenever we just dipped the rectangular frame and just taken out, then surface surface film is produced on that rectangular frame, such that here the capital F with the force which is acting on that film and which is just stretched the film
इनवर्ड. काय सांगितलं, जेव्हा आपण ही रेक्टँग्युलर फ्रेम सोप सोल्युशन मध्ये बुडवून बाहेर काढतो तेव्हा याच्यावरती तयार होणारी जी फिल्म आहे त्या फिल्मवरती एफ इतका फोर्स असतो, जो फोर्स काय करतो, इट ट्रायज टू पुल इनवर्ड द फिल्म. तो काय करतो, ही असणारी जी फिल्म आहे त्या फिल्मला शक्यतो आतल्या बाजूला खेचून घेतो. आपल्याला कासव माहित आहे, कासवाला ज्यावेळी डेंजर सिच्युएशन वाटते तेव्हा ते काय करतं, त्याचे सगळे पाय, त्याचं मुंडकं सगळं काय करतं, त्याच्या असणाऱ्या आतल्या बाजूला काय करतं, खेचून घेतं. आता इथं पाण्याचा गुणधर्म काय आहे, कोएसिव्ह फोर्स. कोएसिव्ह फोर्स म्हणजे आपण काय म्हटलं, इट इज द फोर्स विच इज द इंटरमोलिक्युलर फोर्स बिटवीन द सेम सबस्टन्स. सेम सबस्टन्स मध्ये असणारा जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे यालाच आपण काय म्हणतो, कोएसिव्ह फोर्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण तेच तर प्रिन्सिपल काम करतो. जरी आपण ही सरफेस फिल्म जरी तयार झाली असली तरी याच्यामध्ये असणारी ही जी क्यूआर साइड आहे, जी क्यूआर साइड ह्या फोर्समुळं, त्या पाण्याच्या सरफेस टेन्शन आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कोएसिव्ह फोर्समुळं आतल्या बाजूला काय होणार आहे, खेचली जाणार आहे. ओके. आता आपण इथं काय करणार आहे, समजा ही क्यूआर जी साइड आहे ज्याची लांबी एल इतकी आहे, ही आतल्या बाजूला खेचली गेली तर त्याच वेळी इक्वल अँड अपोजिट फोर्स एफ डॅश, इक्वल म्हणजे तेवढ्याच ताकदीचा, तोलामोलाचा, मात्र विरुद्ध दिशेचा कोणता फोर्स आहे, एफ डॅश, तो मात्र काय करणार आहे, विच ट्रायज टू पुल आउटवर्ड. तो काय करेल, त्याला आउटवर्ड खेचेल. मग आता फिल्म कशी तयार होईल, पी क्यू डॅश आर डॅश यस, म्हणजे याच्यामध्ये आता ही अशी फिल्म असणार आहे, जी फिल्म आपण म्हणतो साबणाचा फेस केल्यानंतर जी फिल्म तयार होते ती फिल्म इथं पर्यंत असणार आहे. का, आपण क्यूआर ला काय केलं, जस्ट थोडस बाहेर खेचलं, थोडस जरा ताकदीने खेचलं तरी फिल्म डिस्ट्रॉय होऊ शकते. सो आता फिल्म कशी झाली, पी क्यू डॅश आर डॅश यस. ओके. याची लांबी किती आहे, एल इतकीच आहे. सो देअरफॉर फोर्स इज इक्वल टू, आता आपण सॉरी टेन्शन इज इक्वल टू, टेन्शन म्हणजे फॉर्म्युला आपण इथं बघितलेला आहे. टेन्शन म्हणजे फॉर्म्युला काय, फोर्स पर युनिट लेंथ. मग फोर्स इज इक्वल टू काय हो, हा एल इकडे जाईल म्हणजे एफ इज इक्वल टू टी एल, एफ इज इक्वल टू टी एल. आता प्रश्न उरला हे दोन कुठून आला, हा टू जो आहे तो कुठून आला, तर लक्षात घ्या याच्यामध्ये असणारी ही जी क्यू डॅश आर डॅश किंवा क्यू आर ही जी आर्म आहे, आता ही जी फिल्म दिसते ती वरून दिसते या बाजूनं. तुम्ही जर पलीकडच्या बाजून केला तरी सुद्धा ती फिल्म दिसणार आहे. जर त्याला सरफेस किती, दोन, म्हणजे जर ती क्यूआर ची एकूण लांबी किती झाली, अशी, आणि पाठीमागून अशी, जर तर लांबी किती झाली, ट्वाइस एल, म्हणजे काय येणार, एफ इज इक्वल टू टी इंटू ट्वाइस एल. इक्वेशन नंबर 1. हे कसं लिहिलं, टी इज इक्वल एफ अपॉन एल, एफ इज काय, हा एल इकडे जाईल, टी एल, एफ इज इक्वल टू टी एल. हे दोन कुठून आलं, क्यूआर फक्त पुढूनच नाही पाठीमागणं पण आहे. जर सरफेस फिल्मला दोन साइड असतात त्यानुसार 2. So the force due to surface tension is given by whenever. आता याच्या माहितीसाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. कालच्या असणाऱ्या आपल्या पॉइंट मध्ये आपण एक कंटेनर कन्सिडर केला ज्याच्यामध्ये ए हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे होता, एक्झॅक्ट विदिन द वॉटर और इनसाइड द वॉटर. तो कुठे होता, टोटली इनसाइड द वॉटर. सो देयर इज अ कोएसिव्ह फोर्स. अडेसिव्ह फोर्स पेक्षा कोएसिव्ह फोर्स स्ट्रॉंग होता. तो मोलिक्युल तिथून हलणार आहे का, नाही. ओके. तसं सेम या ठिकाणी जर असणारी फिल्म जर आपल्याला बाहेर आणायची असेल, सम वर्क हॅज टू बी डन, काहीतरी कार्य घडणार आहे. सो द वर्क हॅज टू बी डन. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय हो, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन डीडब्ल्यू इज इक्वल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स ड्यू टू सरफेस टेंशन इज गिवन बाय, here work has to be done, so work done dw is equal to force f dash. Displacement किती झालं, dx इतकं, qr पासून ते q dash r dash पर्यंत गेला. So dw is equal to f dash dx. इक्वेशन नंबर 2. कसं आलं समजलं का, काय अडचण आहे. ओके. नेक्स्ट. सो dw is equal to work done is equal to f dash म्हणजे काय हो, तर t into twice l, t into twice l, हा dx as it is.
ओके, याला आपण काय करू नेक्स्ट. बट ट्वाइस एल डीएक्स इज इक्वल टू, मात्र हा जो 2l dx आहे, 2l म्हणजे दोन्हीकडची लांबी, dx म्हणजे दोन्हीकडचं झालेलं डिस्प्लेसमेंट, म्हणजेच टोटल एरिया, म्हणजेच काय टोटल एरिया. So twice L dx equal to dA. This is the increase in area of the two surface of the film. दोन्ही बाजू झालेला increase in area आहे. So therefore dW is equal to T as it is. Twice L dx म्हणजेच काय हो, dA, increase in surface area. म्हणजे याच्या ऐवजी मी फक्त dA लिहिलं, याच्या ऐवजी काय लिहिलं, dA लिहिलं. So this work done in stretching the film. हे जे वर्क डन घडलं, हे फिल्म स्ट्रेचिंग करत असताना, ओढली असताना, तर हे वर्क डन स्टोर्ड होतं, साठवलं जातं कुठे, इन द एरिया डीए. कुठे स्टोर होतं, ही जी वाढलेला एरिया आहे त्या एरिया डीए मध्ये. सो पोटेन्शियल एनर्जी ही म्हणजेच काय आहे, त्याची असणारी पोटेन्शियल एनर्जी आहे. सो दिस एनर्जी इज कॉल्ड सरफेस एनर्जी. यालाच आपण काय म्हणतो, सरफेस एनर्जी. व्हेनेवर वी स्ट्रेचिंग द फिल्म QR up to displacement dx up to q dash r dash, then some work has to be done, and this work done is stored in the form of a potential energy. So therefore the increase in area of the two surfaces of the film dw is equal to tda. So this work done in stretching the film is stored in the area dA of the film as it is potential energy, and this potential energy is nothing but a surface energy. So therefore surface energy is equal to T into dA. So therefore dA is a surface energy T into dA. Okay, हे जे वर्क डन म्हणजे surface energy. So therefore surface tension T, हा dA मी कुठे घेतो, इकडे घेतो, म्हणजे एनर्जी अपॉन एरिया, म्हणजे surface tension T is also equal to surface energy per unit area. हा dA म्हणजेच काय आहे, एनर्जी आहे, म्हणजे T इज इक्वल टू हा T इकडे जाईल, म्हणजे सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ओके, डीए म्हणजे सरफेस एनर्जी. सो दिस इज द रिलेशन कशामधलं, सरफेस टेन्शन T आणि सरफेस एनर्जी डीए आणि सरफेस टेन्शन T याच्यामधलं असणारं रिलेशन, म्हणजेच काय, एनर्जी इज इक्वल टू T इंटू डीए, म्हणजे सरफेस टेन्शन T इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, सरफेस एनर्जी डीए काय असेल ती पर युनिट्स एरिया. ओके, सो दिस इज अ रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन.